झाल्यानंतर जर एखाद्या ओळखीतल्या पुरुषाशी बाई बोलायला लागली की लगेचच लोक म्हणतात, अगो बाय 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 ह्यांचं लय चालायला लागलं, ह्यांचं काहीतरी लपड आहे. का हो? लपडेशिवाय त्या दोघांमध्ये दुसरं नातं असू शकत नाही का? भाऊ बहिणीचं असू शकतं, एका चांगल्या मित्राचं असू शकतं. आता मित्र म्हणलं ना की एखाद्या बाईला, लग्न झालेल्या बाईला जर कोण म्हणलं ना हा तिचा मित्र आहे, म्हणजे इतकं गलिच्छ समजतात की आता बया परपुरुषाला मित्र म्हणती की ही. आणि ही सुरुवात कुठून असते माहितीये का? कुणापासून? आपल्या जवळच्या नातेवाईकांपासून असते. सगळ्यात आधी चर्चा जर कोण करायला चालू करत असेल तर आपल्या जवळचे नातेवाईक चालू करतात. मग ती नातेवाईक त्या बाईच्या सासू सासऱ्याला भडकवायला चालू करतात, धीराला भडकवायला चालू करतात. आणि मग ठीक आहे, ही लोक नातेवाईक बाहेरचे आहेत, ही विषय सोडा, पण विश्वास आपल्या घरातल्या माणसांचा असणं गरजेचं आहे ना. घरातल्या माणसाने जर ते नातेवाईक सांगताना त्यांना बोलले ना ठणकावून की अरे परपुरुषाला बोलली म्हणजे काय झालं, आहे नातलं किंवा आहे जवळचा, असू शकतो मित्र, असू शकतो किंवा नात्यानं भाऊही असू शकतो, तुम्हाला काय, आमच्या घरात तुम्ही का डोकावताय, एवढा जरी त्या बाईच्या घरच्यांनी प्रश्न त्यांना सोडला तर पुन्हा कुणाची ताकद होणार नाही बाईला बदनाम करायची. पण असं बिलकुल घडत नाही. जेव्हा बाहेरचे नातेवाईक येऊन आपल्या सासू सासऱ्याला किंवा दिराला जर सांगितलं ना की म्हणे तुमच्या सुनच त्या अमक्या अमक्या माणसाचं लय चालतं, तेव्हा ती सासू सासरे त्या माणसाला जाब विचारायचं किंवा त्या माणसाला खडसवायचं सोडून काय करतात माहितीये का? ते नवऱ्याला सांगणार लगेच, अरे बाबा तुझी बायको आमचं नाक कापायली की, काय गरज आहे अमक्याला टमक्याला एवढं गोड बोलायची. बाई एखाद्या पुरुषाला गोड बोलायली म्हणजे घाणेरडे संबंध ठेवायले असं नसतं. तिच्या मनातलं जे काही दुःख, तिच्या मनात जे काही साचलेलं असतं, काही गोष्टी असतात की ते नवऱ्यापाशी पण बोलू शकत नाही का, तर तो समजदार नसतो. जर एखाद्या बाईचा नवरा तिच्याशी मित्र बनून राहत असेल, सगळं समजून घेत असेल, तर ती बाई कधीच म्हणजे बाहेर कुणाला मित्र बनवायचा किंवा बाहेरच्यापाशी मनातल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करणार नाही. पण काय होतं, कित्येक वेळा तरी काय होतं की घरात तिला समजून घ्यायला कोण तयार नसतं. माहेरी जाऊन ती बोलू शकत नाही. जर माहेरी जाऊन बोललं तर माहेरच्या लोकांना इथले लोक शिव्या देतात की तुला ती लोक भडकवतात म्हणून. मग ती काय करते, आपल्या एखाद्या ओळखीतला असलं ना त्याला सांगणार, अरे माझं असं आहे तसं आहे, मला असा त्रास होतो. बरं तो व्यक्ती बी काय वाईट नसतो, तो व्यक्तीला समजून सांगत असतो किंवा आधार देत असतो. आता एखाद्या परपुरुषाने एखाद्या बाईला आधाराचे 2 शब्द बोलले म्हणजे ती फालतूच झाले का? नाही ना. आता पुरुष माणसं ना आपली बायको घरात असताना पण मैत्रीण पाळू शकतात, सगळं करू शकतात. आणि पुन्हा त्याच्या घरच्याला जर म्हणलं ना, हो असा असा तुमचा पोरगा त्या शेजारणीच्या बाईला बोलतो किंवा ह्याला बोलतो, तेव्हा घरच्याचे उत्तर, तो गडी आहे, काही करल, तू नको मध्ये पडू, ही त्याच्या आईबापाचं उत्तर असतं. मग जर त्यांची सून एखाद्याला चांगलं प्रेमानं बोलत असेल किंवा एक मनातल्या गोष्टी सांगत असेल, तेव्हा सुनेलाच फालतू का समजलं जातं? म्हणजे बाईला अधिकार नाहीत का? आणि मित्र याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? जो हा समाज आहे ना की एखाद्या बाईला जर मित्र आहे म्हणलेच नावं ठेवणारा, मित्राचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? तुमच्या बुद्धीला गंज चढलेला असतो ना, तो गंज धुण्याची गरज आहे आधी. कसं आहे, हे असं जे काही नातेवाईक असतात ते स्वतः पापिष्ट असतात, ते स्वतः त्या संस्कारातले असतात, म्हणून त्यांना सगळं दुनिया तशी दिसते, म्हणून ते असं संशयानं बोलतात. एखादी बाई मोकळ्या मनाची असली, मोकळ्या मनानं सगळ्यांना गोड बोलायली म्हणजे ती फालतू किंवा पापिष्ट असते असं नाही. हा कधी पण विचार करा आपल्या घरातल्या. आणि जर तुम्हाला कोण बाहेरचं येऊन जर आपल्या घरातल्या बाईविषयी जर काय फालतू बोलत असेल तर त्यांना सपोर्ट करण्यापेक्षा सुनेला सपोर्ट करा. तुम्ही त्यांना खडसावून सांगा, माझी सून कशी आहे मला माहिती आहे किंवा माझी बायको कशी आहे मला माहिती आहे, तुम्हाला आमच्या घरात डोकावायची गरज नाही. ज्या वेळेला तुम्ही असं सांगचाल त्या वेळेला तुमच्या घरातल्या आया बहिणीची इज्जत कधीच चव्हाट्यावर जाणार नाही.